तसं बघायला गेलं की जास्त वर्ष झाले नाही प्रसन्नाजी. आज या व्यासपीठावरती सगळे मंत्री महोदय इथे बसलेले आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि त्याचबरोबर सगळे संपादकही उपस्थित आहेत, आमचे पदाधिकारी आहेत. सगळ्यांची मी नावं घेत नाही कारण की आता कार्यक्रम खूप लांबलेला आहे, सगळ्यांना आपापल्या कार्यक्रमाला जायचं आहे. आणि त्याचबरोबर हे समोर बसलेले हे सर्व आमचे वैद्यकीय सहाय्यक यांचा आवर्जून या ठिकाणी मी उल्लेख करतो, कारण की या सगळ्यांच्या शिवाय जे आहे हे फक्त मी काय किंवा शिंदेसाहेब काय किंवा मंगेश काय हे एवढं मोठं शिवधनुष्य जे आहे ते आम्ही पेलू शकत नाही. कारण की आज बघता बघता जे आहे ते हे 27 जिल्ह्यांमध्ये जे आहेत ह्या शाखा उभ्या राहिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर अधिकृत मगाशी काहीतरी एक आकडा दाखवला की ऑफिसेस वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या काही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आपण उभ्या केल्या, ज्याची सुरुवात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केली की त्यांच्याच मतदारसंघातील कोपरी या ऑफिसमधून की ज्या ठिकाणाहून जे आहे हे वैद्यकीय मदत कक्षाचं काम सुरू झालं 5 वर्ष अगोदर, आज या पूर्ण जिल्ह्यांमध्ये जे आहे महाराष्ट्रभर जे आहे हे वैद्यकीय मदत कक्षाचं काम हे फोफावत आहे. आज हजारो व्हॉलेंटियर्स जे आहेत ते ह्याला जोडले जात आहेत. लाखो रुग्णांचा उपचार जो आहे त्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमाने होतोय. आणि हा जो प्रवास आहे 5 वर्षाचा, हा 5 वर्षाच्या प्रवासामध्ये शिंदे साहेब असतील त्यांचं मार्गदर्शन आहेच, पण त्याचबरोबर खूप चिकाटीने जे आहे हे काम करण्याचं, हे सर्व रुग्णसेवा पुढे घेऊन जाण्याचं ज्याने काम केलं, म्हणजे इच्छा असल्याशिवाय, म्हणजे माणसाला प्रत्येकाला जेव्हा तो काय कार्य करतो तर सर्वात अगोदर बाबा मला काय याच्यातून मिळणार ही इच्छा जी आहे ती सगळ्यात अगोदर माणसाच्या मनामध्ये येते की मला काय मिळणार याच्यातून मी हे सर्व करून. पण ही सगळ्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून परिवाराला वेळ कमी देऊन रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा जे आमचं ब्रीदवाक्य आहे त्याला पुढे घेऊन जाण्याचं जर कुठल्या माणसाने काम केलं असेल हा तो मंगेश चिवटे आहे. मला वाटतं याचं खूप खूप इकडे धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे. आणि हे सगळं श्रेय जे आहे हे वैद्यकीय मदत कक्ष उभं करण्याचं हे शिंदे साहेबांचं देखील नाही, माझं देखील नाही, हे फक्त मंगेश चिवटे आणि त्याच्या टीमचं आहे. कसं असतं, माणसं खूप असतात आपल्या आजूबाजूला. जेव्हा आपल्याला मोठं पद मिळतं तेव्हा खूप माणसं जोडली जातात. त्याच्यातून माझं काय, मला काय मिळेल, त्या माणसाच्या बरोबर राहून, त्याच्या माणसाच्या आजूबाजूला राहून खूप लोक जोडले जातात आपल्याला. पण प्रत्येक जर माणूस असतो तो स्वतःचं काम जे आहे, प्रत्येकाचं बोलत नाही पण मोस्ट ऑफ द लोक हे स्वतःचं काम जे आहे ते जास्तीत जास्त त्या माणसाकडून कसं होईल ह्याच्यासाठी धडपड असते, त्याच्यासाठी त्या माणसाच्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी असतात. पण अशा या परिस्थितीमध्ये वैद्यकीय कक्ष उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला ही वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी मला वाटतं झपाटून काम केल्याशिवाय एवढं सगळं आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळू शकत नाही. इतके सगळे व्हॉलेंटियर्स जे आहेत, आम्ही ह्यातून कोणालाही पैसे देत नाही प्रसन्नाजी. व्हॉलेंटियर्सला काम करण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष कुठलीही मदत जी आहे ही खिशातून देत नाही. एवढे लोक उभं राहणं, हजारो लोक या वैद्यकीय कक्षाबरोबर उभं राहणं, हे मला वाटतं हे जे काम आपण केलेलं आहे उभं, जे त्यांना विश्वास आहे की बाबा मी जेव्हा वैद्यकीय मदत कक्षाशी जोडला जाईल, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनशी जोडला जाईल, तेव्हा माझ्या हातून जे आहे जे काही कार्य होईल ते सफल होईल, ते पूर्ण होईल या विश्वासाने ही सगळी मंडळी जी आहे ती जोडली गेलेली आहे. नाहीतर इतकी मंडळी जी आहेत, आता आपल्याला कार्यकर्ते असतील, अमुक असेल तमुक असेल, ज्या काही गोष्टी ऑर्गनायझेशन असतं त्या ऑर्गनायझेशनमध्ये लोक आपल्याला शोधावी लागतात, त्यांना काम द्यावं लागतं, त्यांना पे करावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये. पण हा जो ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही कोणालाच पैसे जे आहे ते या ठिकाणी देत नाही. शाखा देखील आपल्याला मी सांगतो की शाखा देखील स्वतःच्या पैशाने घेऊन, भाड्यावर घेऊन किंवा स्वतःचं घर देऊन, माझ्या मतदारसंघामधील एक व्यक्ती आहे की त्यांनी स्वतःच्या घरामध्ये वैद्यकीय कक्ष सुरू केलेला आहे की त्या घरामधून जे आहे त्या घराच्या वरती त्यांनी बोर्ड लावलेला आहे वैद्यकीय कक्षाचा आणि त्या घरामधून तो रुग्णसेवा करतो. एक आपण मला वाटतं सांगलीला मंगेश लोणदमध्ये तर चहाची टपरी आहे, त्या चहाच्या टपरीवरती त्यांनी बोर्ड लावलेला आहे की वैद्यकीय मदत कक्षाचा.
असे जे लोक आहेत, असे जे लोक आम्हाला या पूर्ण प्रवासामध्ये सापडलेले आहेत, मिळालेले आहेत आणि ते आमच्या बरोबर काम करतात. आणि त्याचबरोबर हे जे व्हॉलेंटियर्स आहेत, हे व्हॉलेंटियर आमचे काही इकडे बसलेले आहेत, ज्यांना स्वतःला जो आहे हा वैद्यकीय कक्षाचा अनुभव आलेला आहे, फायदा मिळालेला आहे. फायदा म्हणजे मदत मिळालेली आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा अमुकला बदल जो आहे हा ह्या वैद्यकीय कक्षामुळे झालेला आहे. आणि तेही जे आहे लोक हे स्वतः व्हॉलेंटियर होऊन जे आहेत ह्या वैद्यकीय कक्षाचं कामाला लागलेले आहेत. तर असा हा आमचा परिवार जो आहे हा वाढत चाललेला आहे, काम करत चाललेला आहे. आणि त्याच्या मागे ड्रायव्हिंग फोर्स जी आहे ती मंगेशची आहे. हा दिवस रात्र व्यक्ती जो आहे तो काम करत असतो. आता त्याची सगळी प्रशंसा खूप केली या ठिकाणी, मी परत मंगेश करत नाही या ठिकाणी, कारण की पण तो जे काम करतोय, परिवार आहे, त्याचे 2 मुलं आहेत, लहान लहान बायको आहे, आई आहे बाजूला त्या ठिकाणी बसलेली, वडील आहे त्या ठिकाणी, भाऊ पण आहे आलेला. पण अशा या परिस्थितीमध्ये या सगळ्या पत्रकारिता सोडून त्यांनी वैद्यकीय कक्षा स्थापन व्हावं ह्याच्यासाठी शिंदेसाहेबांकडे पाठपुरावा केला, माझ्याकडे पाठपुरावा केला. आणि त्याला जे आहे ते आम्ही ती जबाबदारी दिली. पण ती जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये त्याला पूर्णपणे फ्री हँड देण्याचं काम, त्याला त्याची टीम बनवण्याचं काम, म्हणजे त्याच्यावरती कोणावरती आपण कुठलं ऑर्गनायझेशन उभं केलं. काही लोकांना खूप इन्सिक्युरिटी असते, एक ऑर्गनायझेशन उभं केलं की त्या ऑर्गनायझेशनची जबाबदारी आपण त्या माणसाला आणि पूर्ण प्रमुख त्याला कसं करायचं, नंतर जाऊन तो आपल्याला त्रास देईल, नंतर जाऊन ते ऑर्गनायझेशन पूर्ण हायजॅक करेल, अशा पण काही गोष्टी असतात. पण अशा या परिस्थितीमध्ये जे आहे ते होल अँड सोल जे आहे हे मंगेश शिवटे जो आहे हे सगळ्या गोष्टी बघतो. आणि हा प्रवास जो आहे हा प्रवास त्यांनी घडवला आणि इतक्या लाखो लोकांची रुग्णसेवा जी आहे ती या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमाने त्यांनी घडवून घेतली. आज कॅम्प असतील, ऑपरेशन्स असतील, आज लहान मुलांच्या शस्त्रक्रिया असतील, या सगळ्या ज्या आहेत या शस्त्रक्रिया दरवर्षी, आता अगोदर आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करायचो, पण आता प्रत्येक वेळेस सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. आणि ह्या ज्या हृदयाच्या शस्त्रक्रिया ज्या आहेत या हृदयाच्या शस्त्रक्रिया ह्या लहान मुलांमध्ये आम्ही करतो, कारण की ह्या आवर्जून करतो. आपल्याला जर बालमृत्यू जर आपण पाहिला की सगळ्यात मोठं कारण आणि सगळ्यात पहिलं कारण जर कुठलं असेल बालमृत्यू दरामध्ये या हृदयाच्या छिद्रांचं कारण आहे. कारण की जेव्हा बालकाचा जन्म होतो किंवा तो पोटात असतो तेव्हा आपल्या ग्रामीण भागामध्ये जी आहे ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही की आपण हार्टच्या ॲनॉमलीज जे आहे त्या ॲनॉमली स्कॅन करू शकतो. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये आणि जेव्हा हा बाळ जे आहे हे छिद्र घेऊन जन्माला येतं तर सुरुवातीला त्याला काहीच कळत नाही. तो जेव्हा जसा जसा मोठा होतो तसा तसा त्याला त्रास जो आहे तो वाढत जातो. आणि त्याच्यानंतर काही ज्या गोष्टी आहेत त्या, कारण की आईला पण कळत नसतं बाळाला काय होतंय, बाळक सांगू शकत नाही. आणि सगळ्यात मोठं कारण जर बालमृत्यू दराचं असेल तर हृदयाच्या छिद्राचं आहे. तर ते आम्ही अभियान जे आहे ते पहिलं घेतलं आणि जिथे जिथे मुलं आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून त्यांच्या छिद्राचं जे आहे ह्या शस्त्रक्रिया जी आहे ती मोफत करण्यासाठी सुरुवात केली. कालच मला आपले आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब या ठिकाणी काल भेटले, त्यांना मी सजेशन दिलं, आज त्यांनी ती बैठकही घेतली. मला वाटतं की आपण सरकारच्या माध्यमाने जे आहे हे जेव्हा महिला जेव्हा प्रेग्नेंट असते, गरोदर असते, तेव्हा तिचं ॲनॉमली स्कॅन जे आहे हे सरकारच्या माध्यमाने झालं पाहिजे. आणि ते झालं नाही तरी जेव्हा प्रत्येक बालक जन्माला येतो त्या बालकाचं ॲनॉमली जर स्कॅन केलं तर बालमृत्यू दर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपण करू शकतो. आणि त्याची सुरुवात जी आहे ते आपण सरकारच्या माध्यमाने या ठिकाणी मला वाटतं आजच त्यांनी बैठक घेतली असेल आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याचा अनुभव आम्हाला येतो त्या अनुभव जो आहे तो सरकारच्या माध्यमाने आज माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब ज्यांनी या वैद्यकीय कक्षाची सुरुवात केली, आज ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा नेहमी आरोग्याविषयी जे आहे एक चांगलं काम या आरोग्याविषयी कसं होईल ह्याच्यासाठी धडपड सुरू असते. आपल्याला सांगायला आनंद वाटतो, मगाशी आपण सजेशन्स दिले काही लोकांनी की आरोग्य कक्षाचं काम चालू आहे पण सरकारच्या माध्यमाने आरोग्य सेवा चांगली झाली पाहिजे. जे आरोग्यामध्ये आपण खर्च करतो त्या खर्चाचा वाढ जो आहे तो बजेट जो आहे हा वाढला पाहिजे. मला वाटतं त्याच्यावरतीही मंत्री महोदय काम करताना येणाऱ्या बजेटमध्ये नक्की आपल्याला ते पाहायला मिळेल की आरोग्यावरचं बजेट जे आहे हे या महाराष्ट्राचं वाढलेलं असेल आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त सुविधा ज्या आहेत ह्या लोकांना मिळतील. पण त्याचबरोबर सरकार ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मेडिकल फॅसिलिटी अशी आहे की माझं नेहमी मत आहे की सरकार सर्व गोष्टी करू शकत नाही. सरकार फॅसिलिटेटर म्हणून काम करू शकतं, सरकार शुड फॅसिलिटेट एव्हरीथिंग, पण त्याचबरोबर त्या रुग्णाला जी आहे ती मदत जी आहे ही किफायत दरामध्ये मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी PPP तत्व जे आहे मी नेहमी त्याचा प्रचार करत असतो की सर्वच गोष्टी ज्या आहेत ते सरकारच्या माध्यमाने आपण करू शकत नाही, पण सरकारबरोबर जर हात जोडले गेले
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जर आपण केली तर मोठ्या प्रमाणामध्ये बदल जो आहे तो आपण घडवू शकतो. त्याचं उदाहरण आपल्याला मी देतो की ठाण्यामध्ये आम्ही हा PPP तत्वाचा अवलंब केला आणि त्याचबरोबर आमचं जे कळव्याचं जे आमचं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये फक्त आम्ही एक जागा दिली एका प्रायव्हेट प्लेयरला आणि त्या प्रायव्हेट प्लेयरला आम्ही सांगितलं की कार्डिओलॉजी युनिट आणि यूरोलॉजी युनिट, ज्या कार्डिओलॉजी युनिटमध्ये एन्जिओप्लास्टी असेल, एन्जिओग्राफी असेल, बायपास सर्जरी असेल, हार्ट रिलेटेड सगळ्या सर्जरीज असतील आणि यूरोलॉजीमध्ये किडनी रिलेटेड सगळ्या सर्जरीज असतील, या सर्जरी ज्या आहेत एकही रुपया घेऊन करायच्या नाही. तर आम्ही झिरो कॅश काउंटर त्या ठिकाणी सुरू केलं आणि हा झिरो कॅश काउंटर करत असताना त्या प्रायव्हेट प्लेयरला फक्त आम्ही जागा दिली, त्यांनी पूर्ण यंत्रणा उभी केली, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली. पण या सगळ्या गोष्टी होतात कशातून? होतात महात्मा ज्योतिबा फुले योजना, जी आपली महाराष्ट्र सरकारची योजना आहे. मी मगाशी जसं म्हणालं की फॅसिलिटेटरची गरज आहे. हे वैद्यकीय कक्ष जे आहे हे फॅसिलिटेटर म्हणून काम करतं. योजना आहेत पण त्या योजना योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. याचं जर आपण फक्त भान ठेवला तरी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसेवा आपण करू शकतो. तर आज कार्डिओलॉजी आणि यूरोलॉजीमधून आपण जास्त काही करत नाही. त्या प्रायव्हेट प्लेअरला फक्त त्या ठिकाणी घेतलं, पेशंटला फक्त रेशन कार्ड, पिवळं रेशन कार्ड आणि ऑरेंज रेशन कार्ड जे आहे हे घेऊन जावं लागतं. पैसे घेऊन जावे लागत नाही कारण की तिकडे कॅश काउंटरच नाही, पैसे घेणारच कोण नाही. आणि ही सगळी रिएम्बर्समेंट जी आहे ती महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून आपण करतो. तर ते आपण केलं कळव्या हॉस्पिटलमध्ये. एक आम्ही इंडिपेंडंट हॉस्पिटल उभं केलं की त्या ठिकाणी 100 बेडचं मला असेल, त्या ठिकाणी सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया ज्या आहेत छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्व शस्त्रक्रिया, ते पण झिरो कॅश काउंटर हॉस्पिटल आहे, तेही महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अंतर्गत आपण त्या सगळ्या शस्त्रक्रिया करतो. तर ह्या योजना देखील सरकारच्याच आहेत, सरकारच पैसा देतंय, पण ते योग्य प्रकारे लोकांपर्यंत जर पोहोचल्या. मी एका बैठकीमध्ये होतो दिल्लीमध्ये, तेव्हा केरळचे पण काही खासदार वगैरे होते आणि त्या ठिकाणी एका ऑर्गनायझेशनची मीटिंग होती, फिक्की वगैरे मला आठवतं. तर त्या ठिकाणी मी सांगितलं की आम्ही अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी करतो रुग्णसेवा. त्याला विश्वासच बसेना. मी बोललो तू ये आमच्या इकडे, तुम्हाला दाखवतो आम्ही काय कशा प्रकारे आम्ही या ठिकाणी करतो. कारण की लोकांना या सगळ्या योजना आहेत, त्या योजना ज्या आहेत या योजना योग्य प्रकारे जर पोचल्या, आणि मी प्रत्येक वेळी जिथे जिथे जातो त्या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधींना भेटतो त्यांना मी सांगतो की तुम्हाला जर हे करायचं असेल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू, पण ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या सगळ्या लोकांपर्यंत आहेत योजना. त्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत आज पिवळा आणि ऑरेंज रेशन कार्डमध्ये सगळे लोक कव्हर होतात. व्हाईट रेशन कार्डचा आहे विषय, पण ज्या तळागाळातील रुग्ण आहेत, ज्यांच्या मगाशी शिंदे म्हणाले त्या ठिकाणी की 1 लाख 1.5 लाख हा खूप मोठा म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न असतो, तो त्या अमाऊंटमधून सोडवला जातो. तर अशी वैद्यकीय सेवा जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी सुरू केली. त्याचबरोबर आपला दवाखाना, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, त्याची सुरुवात मला वाटतं आता आपण शिंदे साहेबांनी देखील त्याची घोषणा केली की 200 आपले दवाखाने जे आहेत ते महाराष्ट्रभर आपण करणार आहोत. पण आपल्याला सांगायला आनंद वाटतो की ही संकल्पना जिथून सुरू झाली, अशा आमच्या ठाण्यामधून जे आहे ते आपला दवाखाना आम्ही प्रत्येक स्लममध्ये, झोपडपट्टी जिथे जिथे जास्त आहे, पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये लोक राहतात, त्या ठिकाणी आपला दवाखाना आम्ही त्या ठिकाणी सुरू केला. आणि त्याही ठिकाणी जे आहे लोकांना जे आहे ते कुठलीही पैसे जे आहेत त्या ठिकाणी द्यावे लागत नाही. महापालिकेच्या माध्यमाने जे आहे ते प्रत्येक पेशंटचे पैसे जे आहेत त्या डॉक्टर्सला पे केले जातात. ती अशी यंत्रणा आपण उभी केली आहे, जी यंत्रणा जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करेल. एक चांगला इथे मुद्दा काढला की आपण प्रायमरी हेल्थ सेंटर्स, त्याचं इंटिग्रेशन झालं पाहिजे, त्याचं कनेक्शन झालं पाहिजे. जेव्हा प्रायमरी हेल्थ सेंटरचं इंटिग्रेशन होईल आणि प्रायमरी हेल्थ सेंटरवरती जेव्हा लोड वाढेल, लोकांचा विश्वास बसेल, तेव्हा टर्शरी हेल्थ सेंटरकडे येण्याचा ओघ जो आहे, मोठ्या हॉस्पिटलमध्ये येण्याचा ओघ जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. जेव्हा आपण PSC स्ट्रेंथन घेऊ, प्रसन्नाजी आपल्याला सांगायला आनंद वाटतो, तेही आम्ही चालू केलेलं आहे की PSC स्ट्रेंथनिंग करण्याचं काम जे येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हे सगळे PHCs जे आहेत त्याच ठिकाणी, PHCच्याच ठिकाणी जे आहेत ते मोठे रुग्णांचे उपचार जे आहेत, म्हणजे सर्जरीज वगैरे लागतील तेव्हा आपण ते बाकी, पण जे छोटे मोठे ज्या गोष्टी आपण PSC लेवलला हँडल करू शकतो, कारण की त्या ठिकाणी डॉक्टरची संख्या असेल, त्यांना राहण्याची व्यवस्था असेल, जोपर्यंत आपण डॉक्टरांना एक सेफ एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी देत नाही. आज काय PHCs आहेत खूप दुर्गम भागामध्ये, पण तिकडे राहण्याची व्यवस्था नाही लोकांची. तिथे राहण्याची व्यवस्था, जर डॉक्टर फिमेल असेल तर अजून त्याच्यामध्ये पंचायत, तिथे ती जाऊ शकत नाही. तर अशा या परिस्थितीमध्ये जे आहे ते PHC जोपर्यंत स्ट्रेंथन होत नाही तोपर्यंत आपण जी आहे ती
टर्शरी रुग्णालयांवरचा लोड जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकत नाही. जर PHCsमध्ये ब्लड कलेक्शन झालं, PHCsमध्ये सगळ्या ट्रीटमेंट झाल्या, तर मोठ्या प्रमाणामध्ये तो जो रुग्ण तिथे जागा ऑक्युपाय करतो सर्दी खोकला याच्यासाठी, ती जागा जी आहे ते आपोआप बेड खाली होतील आणि लोकांना जे आहे ते योग्य प्रकारे म्हणजे ज्याला आवश्यकता आहे त्याला त्या ठिकाणी बेड मिळू शकतं. आमचं काम जे आहे हे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आपण लवकर आपल्याला पाहायला मिळेल की PHC स्ट्रेंथनिंगचा एक प्रोग्राम जो आहे तो त्या ठिकाणी आपण घेतलेला असेल. तर आरोग्यासाठी वेगवेगळी कामं जी आहेत ही या ठिकाणी आपण करतोय. सरकारने हेलिपॅड प्रत्येक तालुक्यामध्ये सांगितलं आहे, खूप चांगली. मला वाटतं याच्या अगोदर कधी विचार केला नव्हता की जे रुग्णांना एमर्जन्सी आहे त्या एमर्जन्सी सर्व्हिसेस ज्या आहेत त्या डायरेक्ट त्याला एअरलिफ्ट आपण करू शकतो का, तर ह्याच्यावरती विचार सरकारने केलेला आहे. त्याच्या शिंदेसाहेबांनी जाहीरही केलेला आहे. त्याचबरोबर आपण आता आरोग्य खात्याच्या माध्यमाने माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा अभियान राबवला. आपल्याला सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक म्हणजे या महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचा चेकअप झाला पाहिजे. आज 4 कोटी महिलांचा चेकअप जो आहे तो ह्या माता सुरक्षित घर सुरक्षित या अभियानाअंतर्गत कालपर्यंत आपण केलेला आहे की त्याची डायग्नोसिस जे आहे म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण बोलतो. तर ह्या प्रिव्हेन्शनसाठी की त्या महिलेमध्ये बाबा कॅन्सर जे आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय, ब्रेस्ट कॅन्सर असेल सर्वायकल कॅन्सर असेल, ह्याची स्कॅनिंग जी आहे ही या आपण माध्यमांनी माता सुरक्षित आणि तर घर सुरक्षित या अभियानाअंतर्गत करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स जो आहे तो त्याला त्या ठिकाणी मिळतोय. तर असे अनेक उपक्रम जे आहेत ते सरकारच्या माध्यमाने आपले चालू आहेत. पण अल्टिमेटली बजेट जोपर्यंत वाढत नाही, जास्त आपण इन्व्हेस्टमेंट हेल्थमध्ये करत नाही, तोपर्यंत लोकांची इन्व्हेस्टमेंट हेल्थमधली कमी होणार नाही. कारण की हेल्थ जे आहे हे आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स असतो. त्याच्यासाठी गरीब आणि मध्यमवर्गीय जो आहे तो कधीच प्लॅनिंग करून ठेवत नाही. त्याची प्लॅनिंग असते बाबा माझा मुलगा जो आहे तो शाळेत आहे, मुलगी शाळेत आहे, त्याला शाळेची फीज असेल, बाबा घर खर्च आहे, कुठे जायचं आहे बाहेर, वयोवृद्ध घरी आहेत त्यांच्यासाठी खर्च असतो दवा पाण्यासाठी. पण आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स जो आहे हा त्यांनी कधीच प्लॅन केलेला नसतो. तो जो आहे तो आरोग्यावरती होत असतो आणि हा आरोग्यावरचा खर्च जो आहे हा लोकांचा कसा कमी होईल, नक्कीच याच्यासाठी आपले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब काम करत आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही लोक आहोत की आज वैद्यकीय कक्षाच्या माध्यमाने एक पॅरल यंत्रणा या ठिकाणी उभी केली आहे. पण अशीच यंत्रणा जी आहे ही सरकारची देखील असली पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण फोर्सनी जे आहे हे सरकार जेव्हा या ठिकाणी उतरेल आणि आरोग्यामध्ये चांगले आमुग्रा बदल आणेल तेव्हा लोकांच्या आयुष्यामध्ये नक्कीच एक वेगळा फरक जो आहे हा या ठिकाणी पडेल. पण ह्या वैद्यकीय मदत कक्षाचे खूप या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी लाभार्थी कोणी बोलवले नाही, पण अशा एक स्टोरीज आहेत की किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट, ते पण लहान लहान बच्चूंमध्ये. आपल्याला मी नेहमी एक उदाहरण देत असतो की हे वैद्यकीय मदत कक्ष कसं काम करतं. म्हणजे एवढ्या सगळे लोकांना आणि एवढे सगळे लोक जोडणं जाणं ही छोटी गोष्ट नाही. म्हणजे अगोदर म्हणजे 5 महिन्या अगोदर बरेच लोक जे आहेत ते पक्षामधूनच वैद्यकीय मदत कक्ष जे आहेत ते त्याच्यामध्ये काम करण्यासाठी इंटरेस्ट असायचे. तर त्यांना जे आहे ते बिचारे कार्यकर्ते असायचे, तर ज्या कार्यकर्त्याला जास्त स्कोप मिळत नाही काम करायला तर तो बाजूला असतो, तर तो वैद्यकीय कक्षाला जोडला जायचा. आणि वैद्यकीय कक्षाला जोडला गेल्यामुळे तो जो बाजूला पडलेला कार्यकर्ता होता तो फुल लाईमलाईटमध्ये यायचा. कारण की लोकांची ओघ जी आहे मदत घेण्यासाठी त्याच्याकडे यायची. आणि मग त्याच्यामधून एक डिस्प्यूट तयार झाला की डिस्प्यूट हा तयार झाला की बाबा पक्षाकडून सांगण्यात आलं तुला हे पद घ्यायचं का हे पद घ्यायचं तू ठरव. त्या कार्यकर्त्यांनी पक्षाचं मेन पद सोडून जे आहे ते वैद्यकीय कक्षाचं पद घेणं जे आहे हे त्यांनी चांगलं मानलं. कारण की त्याच्यामधून जे आहे त्याला लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचता येतं. आणि ही जी प्रक्रिया जी आहे ही पूर्ण रुग्णसेवांची जोपर्यंत हे सगळे जे आहेत हे सगळे जोपर्यंत 100% देत नाही तोपर्यंत लोकांपर्यंत रुग्णसेवा ही पोचू शकत नाही. जेव्हा मला कुठला फोन येतो, मी माझा फोन जो आहे तो मंगेशला लगेच त्याला सांगतो बाबा अमुक अमुक माणसाचा फोन आहे, त्याला लगेच दुसऱ्या सेकंदाला माझा मेसेज असतो की लगेच फोन कर. तो त्याच्या यंत्रणेला फोन करतो आणि ती यंत्रणा कामाला लागते. आणि ती यंत्रणा जोपर्यंत तो पेशंट ज्याला ॲम्ब्युलन्स पाहिजे असेल, रक्त पाहिजे असेल, त्याला बेड पाहिजे असेल, त्याला काय करायचं असेल, तर जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ती यंत्रणा जी आहे ती सर्कल जे आहे हे कंप्लीट होत नाही. सांगायचं तात्पर्य इतकं आहे की मला एक दिवशी जो आहे ते मी दिल्लीला जात होतो, फ्लाईटमध्ये होतो, फ्लाईट टेक ऑफ घेणार, मला एका महिलेचा फोन आला आणि ती डायरेक्ट रडायला लागली फोनवरती. तर
मला मदतीची गरज आहे, तर फ्लाईट टेक ऑफ घेणार आणि तिचा फोन, तर मी त्याला बोललो मी करतो तुम्हाला परत उतरल्यावरती, पण मीन काळामध्ये मी त्याला मंगेशला मेसेज टाकून दिला की या महिलेला जे आहे तू फोन कर, तिला खूप गरज आहे मदतीची. आणि त्या महिलेला मग त्याच्यानंतर माझा काही कॉन्टॅक्ट झाला नाही, कारण की यांनी ते टेक ओव्हर केला होता विषय. त्या महिलेला कॉन्टॅक्ट केला होता आणि 6 महिन्यानंतर मी माझ्या डोंबिवलीच्या ऑफिसमध्ये बसलो होतो, तेव्हा एक लहान बाळ जे आहे ते मास्क घालून एक हातामध्ये गुलाबाचं पुष्प घेऊन माझ्याकडे आलं आणि मला ते गुलाबाचं पुष्प दिलं. आणि त्याच्या मागून त्याची आई आली आणि ती जोरजोरात रडायला लागली. मला कळे ना काय कशाला रडते, कारण की मी त्याला बघितलं नाही, मी तिला ओळखत नाही काय कधी. तर तिने सांगितलं की तुमच्यामुळे आज हा जो माझा बाळ आहे ते आज जिवंत आहे. आज त्याचा जो आहे हा लिव्हर ट्रान्सप्लांट जो आहे, हा लिव्हर ट्रान्सप्लांट हा वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमाने झालेला आहे. तर इतक्या सगळ्या ज्या आहेत, एका फोननी, एका मेसेजनी एका माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल, एक जीवन मरणाचा प्रश्न जो आहे तो हा मिटू शकतो, असं हे वैद्यकीय मदत कक्षाचं काम आहे. एका व्यक्तीचा, लहान बाळाचा लिव्हर ट्रान्सप्लांट एका छोट्या मुलाचं, मगाशी तो एक फोटो होता, मला आठवलं, मी निलेशजींना सांगितलं की ह्या फोटोच्या मागची पण एक कहाणी आहे की एका जोडप्याला जे आहे ते 50 वर्ष वय असेल, त्यांना मूल होत नव्हतं आणि मूल एकदा झाल्यानंतर त्यांना लिव्हर मॅलफंक्शन झालं आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी त्यांना ॲडवाईस केलं. ॲट द एज ऑफ 50 इयर्स त्यांना मूल झालं आणि त्या मुलाची मॅलफॉर्मेशन त्या ठिकाणी होतं लिव्हरचं, त्याच्याशिवाय ते होऊ शकत नव्हतं. तर ते वैद्यकीय कक्षाकडे आलं आणि त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट झाला. आज मला वाटतं सगळ्यात चांगलं त्याचं मूल चांगलं आहे, दोघंही एकदम पेरेंट्स चांगले आहेत. तर अशा वेगवेगळ्या, हा फक्त 2 उदाहरणं आहेत जी खूप मोठा बदल जो आहे, एक एक्झाम्पल आहे, हा एक्झाम्पल सेट करू शकतो. मी नेहमी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत असतो की फोन जो आहे, आता तर थोडंसं या 5 महिन्यामध्ये फोन खूप जास्त यायला लागले, पण अगोदर माझा जो फोन असायचा हा प्रत्येक रुग्णसेवकाला, माझ्या कार्यकर्त्याला नेहमी ॲक्सेसिबल, अवेलेबल. मी माझ्याही कार्यकर्त्यांना सांगतो की फोन उचला, फोन नाही उचलला तरी त्याला मेसेज जो आहे तो नंतर मेसेज वाचा, काय आहे, कारण की त्या ज्या रुग्णाचा म्हणजे कोणाला काय मदत असते, कारण की आपल्याकडे जेव्हा तो मनुष्य येतो तेव्हा 10 ठिकाणी फिरून झालेला असतो आणि शेवटी त्याला माहिती असतं की बाबा ह्याच्याकडे गेल्यानंतर माझं जे काम आहे हे 100% त्याला विश्वास असतो. तर आपल्या एका फोननी, एका मेसेजनी खूप मोठा बदल घडू शकतो. तर माझ्या कार्यकर्त्यांना सांगत असतो की कोणाचाही फोन बिन काय इग्नोर करू नका. तुमचा फोन जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीवनामध्ये बदल घडू शकतो. तर अशा या सगळ्या प्रवासामध्ये या सगळ्या अनुभव आहेत आणि आज 5 वर्ष पूर्ण झालेत आणि या 5 वर्षामध्ये अनेक संस्था, अनेक हॉस्पिटल्स, अनेक डॉक्टर्स हे आमच्याबरोबर जोडले गेलेत, अनेक व्हॉलेंटियर तळागाळातील ग्रामीण भागातील जोडले गेलेले आहेत. तर आज हे वैद्यकीय कक्षाचं जे सगळं यश आहे, हे सगळं श्रेय आहे हे आमच्या सगळ्या व्हॉलेंटियर्सचं आहे. या व्हॉलेंटियर्ससाठी मी तुम्हाला सगळ्या शिंदेसाहेबांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो की आपण जर नसाल तर आम्ही तळागाळापर्यंत पोचू शकत नाही. आपण आहात म्हणून ही रुग्णसेवा होते. पण याच्यानंतर जे आहे हे सरकारच्या माध्यमाने अजून चांगलं काम जे आहे हे रुग्णसेवेमध्ये नक्कीच या ठिकाणी आम्ही करू आणि एक चांगला आदर्श जे आहे हे महाराष्ट्राचा बाकी राज्यांपुढे नक्कीच येईल. याच्यासाठी हे आमचं सगळं मंत्रिमंडळ जे आहे आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय जे आहेत हे काम करतील आणि एक चांगलं उदाहरण जे आहे हे बाकी राज्यांपुढे नक्कीच घालून देईल हे महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं, सगळ्या मंत्री महोदयांचं, त्याचबरोबर आमदार असतील, खासदार असतील, सगळ्या संपादकांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळे लोक या कार्यक्रमासाठी आलात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण 5 वर्ष या कक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा बजावताना आतापर्यंतच्या आलेल्या संपूर्ण अनुभवाचा सांगाडा आपल्या मनोगतातून डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी घातलं आणि आपलं मनोगत व्यक्त केलं. या ठिकाणी आता सन्माननीय आमदार सदा सरवणकर साहेब यांची उपस्थिती लाभलेली आहे. या प्रसंगी मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि या कक्षाचे प्रमुख असणारे सन्माननीय मंगेशजी चिवटे यांना विनंती आहे त्यांनी आपल्या हस्ते त्यांचं स्वागत इथं करावं. सन्माननीय आमदार सदा सरवणकर साहेब यांचं स्वागत, त्यांचं आदरातिथ्य या प्रसंगी संपन्न होतोय. यानंतर मला वाटतं कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे. आणखी महत्त्वाची 2 भाषणं होत आहेत, पण त्याच्या आधी सन्मान्य आमदार सौ यामिनीताई जाधव या स्वतः खरं तर एका मोठ्या आजाराला त्यांनी तोंड दिलेलं होतं आणि या प्रसंगी त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. पण मॅडमना मी सांगू इच्छिते की बराच वेळ झालेला आहे मॅडम, आपण अगदी थोडक्यात 2च मिनिटांमध्ये जर आपलं मनोगत व्यक्त केलं तर नक्कीच आपण पुढचा कार्यक्रमही घेऊ शकतो. सन्माननीय व्यासपीठ आणि
समोर जमलेल्या सगळ्या बंधू भगिनींना प्रेमाचा जय महाराष्ट्र. खरं तर श्रीकांतजी, आपण म्हणालात या जी बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन हे सोबत काम करतायत, त्याला अवघी 5 वर्ष झाली आहेत असं आपण म्हणालात. पण मला वाटतं हे 5 वर्षाचं बाळ अतिशय सुदृढ आणि सशक्त आहे याचं जिवंत उदाहरण आता आपल्याला पाहायला मिळालं. कारण इतके उपक्रम आपण इथे उभे राहिल्या सांगितलेत, तर नक्कीच हे बाळ छोटं 5 वर्षाचं नसून ते सुदृढ आहे. सगळ्या लाभार्थ्यांना बोलायला मिळालं आणि मी त्यातली एक लाभार्थी आहे आणि मला आवर्जून बोलायचं होतं. लाभ हा केवळ आपल्या डोळ्याला दिसतो तो लाभ नसतो. इतरांनी त्यांचे वैद्यकीय प्रॉब्लेम असताना त्यांना मिळालेली मदत सांगितली, पण मी आणि यशवंत जाधव साहेब, माझं जाधव कुटुंब ज्याला मानसिक तणावातनं जात होतो, अशा वेळेला माननीय महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो मानसिक आधार आणि जो विश्वासाचा हात पुढे केला आणि आम्हाला जो त्यांनी विश्वास दाखवला, तोही एक मला वाटतं मी त्यातली लाभार्थी आहे. आणि म्हणून मला इथे 2 शब्द बोलायचे होते. श्रीकांतजी नाही, जात नाही आहे. मला आपली एकच परवानगी हवी आहे की मी आपल्या माननीय CM साहेबांसाठी कविता लिहिली आहे 2च मिनिटात. मी राजधानी एक्सप्रेस आहे, थांबत नाही कुठे, 2च मिनिटात. जे अनुभव मंगेश, तुमचं खरंच कौतुक. त्याचं कारण आहे की तुम्ही चांगले ॲडमिनिस्ट्रेटर आहात, तुम्ही चांगले वक्ते आहात हे आज मला कळलं, आणि चांगला माणूस आहात हेही आज मला कळलं. आणि त्याचबरोबरीनं आम्हाला जे गुवाहाटीत आलेले अनुभव होते, आता आम्ही काही दिवसापूर्वी चौगुले भाऊ, आपण, सदाभाऊ, आम्ही सगळे पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर गुवाहाटीला गेलो होतो. तर ही कविता मला माननीय मुख्यमंत्री महोदयांना डेडिकेट करायची. 2च एक मिनिट मला लागेल. कवितेचं नाव आहे ते 50. आज पुन्हा त्याच वाटेवरून जाणं झालं आमचं. पुन्हा त्याच आठवणी उजाळणं झालं आमचं. सूर्यप्रकाशा इतकं लख आठवतंय आम्हा सारं. त्या वेदना ताज्या तशाच आजही जाणवतात फार. ते एकट्यात प्रत्येकाचं रडणं पुन्हा आजही ऐकू येतंय. जणू तो काळ पुन्हा प्रत्येक जण जगतंय. तसं सगळं ठीक चाललंय, उत्तम चाललंय. पण आरोप काळजात रुतलेले आहेत. बंडाला, उठावाला गद्दारी म्हणत काही जण आजही बरळत आहेत. व्यथा सगळ्यांची वेगळी, वेदना मात्र एकच होती. आमचंही काळीज तुटत होतं, पिळवटत होतं. जेव्हा नाळ अचानक तुटत होती. पर्याय नव्हता अनेकांकडे. शेंबडी पोरही मारत होती खडे. ज्याच्यावर बेततं त्यालाच कळतं, बाकीच्यांचं कुठं काय जळतं. फार सोसलं सगळ्यांनी, म्हणजे केवळ आम्ही नाही, आमच्या बरोबर संलग्न मंगेश, तुम्ही, तुमची टीम, सगळेच फार सोसलं सगळ्यांनी. सीमा त्याला कुठलीच नव्हती. झोप नव्हती डोळ्याला, न पोटाला भूक होती. धीर सोडला नाही कोणीच. विश्वास होता साहेबांवर. कोण साहेब? शिंदे साहेब. विश्वास होता साहेबांवर. आणि त्याच विश्वासाचा हात धरून आम्ही 50 जण म्हणतो आगे बढ. तेव्हाही कॅमेरे होते, आजही कॅमेरे आहेत. तेव्हाही कॅमेरे होते, मीडिया होते, आजही कॅमेरे आहेत. पण तेव्हा माना आमच्या उगा खाली होत्या. पण आज जे कॅमेरे आहेत, शिंदे साहेबांनी आम्हाला आज ती फेस करण्याची हिंमत दिलेली आहे.
बोलल्याप्रमाणे आलोय सारे, बोलल्याप्रमाणे आलोय सारे. कुठे? गुवाहाटीला. बोलल्याप्रमाणे आलोय सारे, वाहू दे तुझ्या कृपेचे वारे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांसाठी खुली कर तुझ्या मायेची दारे. दार उघड बाय, दार उघड, दार उघड. हे कामाख्ये माते दार उघड. तुझ्या चरणावर नतमस्तक होण्यात ते 50 आलेत. दार उघड, दार उघड, ते 50. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय समर्पक अशी कविता केली आणि आई कामाख्ये मातेचं कवच कुंडल आपणा सर्वांच्या भोवती निश्चित आहे. मीनवाईल या ठिकाणी या वैद्यकीय मदत कक्षाचे ब्रँड अँबॅसिडर आदरणीय सांगोला तालुक्याचे विद्यमान विधानसभा सदस्य माननीय आमदार शहाजी बापू पाटील यांचा सन्मान या ठिकाणी स्वतः मंगेश भाऊ चिवटे या ठिकाणी करतायत. आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या माननीय बापूंसाठी. काय झाडी काय डोंगर या डायलॉगनी त्यांनी उभ्या महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जगामध्ये, आणि परवा तर त्यांनी इंग्रजीमधनं डायलॉग ऐकवला. आसामच्या मुख्यमंत्र्यांची मागणी पूर्ण केली. आपण सकाळमध्ये त्याचं कव्हरेज आलं होतं आणि एका सांगोल्याच्या एका विशिष्ट अशा मराठी शैलीमधनं तो डायलॉग आपण मारला. यानंतर आजच्या समारंभाच्या निमित्तानं राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय नामदार दीपकजी केसरकर सरांना माझी विनंती आहे की आपण या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय दीपकजी केसरकर साहेब. सन्मान्य केसरकर साहेबांनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार अत्तार साहेब मार्गदर्शन करतील. शेवटचं भाषण असेल याची नोंद घ्यावी. स्टेजवरील सर्व मान्यवर, सर्व आमदार, खासदार, मंत्री महोदय, सर्व संपादक महोदय, आपण उपस्थित सर्व मान्यवर, खरं तर आजचा एक आगळा वेगळा दिवस आहे. हा आगळा वेगळा दिवस आहे एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं कौतुक करण्याचं. 5 वर्षापूर्वी श्रीकांत फाउंडेशनची स्थापना झाली आणि बघता बघता छोट्याच्या रोपाचं रूपांतर एका वटवृक्षामध्ये झालेलं आहे. ज्या वटवृक्षाने असंख्य लोकांना सावली दिली, असंख्य रुग्णांना दिलासा दिला. आणि हा वटवृक्ष होत असताना आदरणीय खासदार साहेबांच्या बरोबर मंगेशजी चिवटेंनी जे काम केलं ते महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोचलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ज्याला ह्या रुग्णांचा आशीर्वाद जो एकनाथ शिंदे साहेबांना मिळाला, आपल्याला एकच गोष्ट या निमित्ताने सांगतो की भारतभर फिरत असताना ज्या ज्या वेळेला संकट आली, मग ते कोल्हापूरला आलेलं संकट असून दे, ते चिपळूणला आलेलं संकट असून दे, ते कोचीनला आलेलं संकट असून दे, केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर शिंदेसाहेब ज्या वेळेला मदत घेऊन जातात त्यावेळेला त्याच्यामध्ये अन्नधान्याची मदत असते, परंतु त्याच्याबरोबर 50 डॉक्टरांची एक टीमसुद्धा असते जी त्या लोकांना मदत करते. तिथं कुठल्याही प्रकारे आजार फैलावणार नाही ह्याच्यासाठी प्रयत्न करते. आणि ते शिंदेसाहेबांचं वैशिष्ट्य आहे. एकच गोष्ट सांगतो आणि माझं भाषण संपवतो. ठाण्यामध्ये गेलेलो होतो आणि तिथल्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला गेलो तेव्हा तिथल्या डॉक्टरनी सांगितलेला किस्सा आहे की दरवर्षी आम्ही एकनाथ शिंदेजींचा वाढदिवस साजरा करतो आणि हा वाढदिवस कसा साजरा करतो हे कोणालाच माहिती नाही, कारण त्याची प्रसिद्धी एकनाथजी शिंदेने कधीही केलेली नाही आहे. ते त्या वाढदिवसाला 100 लहान मुलांवर शस्त्रक्रिया करतात, त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करतात. आणि अशा तऱ्हेने स्वतःचा वाढदिवस साजरा करणारा एकमेव मुख्यमंत्री संपूर्ण भारतामध्ये आहे. आणि त्यांचं नाव एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेसाहेब आहेत. आणि ते तेवढ्याच तत्परतेने गोरगरिबांसाठी काम करतात, रुग्णांसाठी काम करतात. याचा आम्हाला सर्वांना मनापासून अभिमान आहे. आणि म्हणून श्रीकांत शिंदेसाहेब, मंगेश चिवटेजी आणि त्यांच्या सर्व जे या फाउंडेशनशी जोडलेले गेले आहेत सर्वांचं मी अभिनंदन करतो. हा वर्धापन दिन केवळ श्रीकांत फाउंडेशनचा नाही तर तुम्ही केलेल्या समर्पित जीवनाचा सुद्धा तो वर्धापन दिन असं मी समजतो. आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. आज खरं तर मुंबई शहरामध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आहे आणि आज एड्स दिवससुद्धा आहे, जागतिक एड्स दिन आहे. आणि त्याच्या कार्यक्रमानिमित्त मला खरं तर कामठीपुरामध्ये जायचं आहे. त्याला श्रीकांतजी 2चा कार्यक्रम होता आणि त्याच्यामुळे आपण जायची परवानगी द्याल अशी अपेक्षा करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण मंत्री सन्मान्य नामदार दीपकजी केसरकर साहेबांनी शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शित केलं, यासाठी आभार. आणि यानंतर कार्यक्रमाचं शेवटचं मनोगत अध्यक्ष समारोपन करण्यासाठी या ठिकाणी आत्ताच आमदार प्रताप सरनाईक साहेब यांचं आगमन इथं झाले. आमदार प्रताप सरनाईक साहेब यांचा यथोचित सन्मान या कक्षाचे प्रमुख असणारे सन्मान्य मंगेशजी चिवटे सर यांनी
सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना विनंती आहे, आपल्या हस्ते आपण सन्माननीय आमदार साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं. या प्रसंगी मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा 5वा वर्धापन दिन समारंभ सोहळा पहिल्या सत्रातलं शेवटचं अध्यक्ष समारोप करण्यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेब यांना विनंती करते. या प्रसंगी आपण अध्यक्ष समारोप इथं करावा. नामदार अब्दुलजी सत्तार साहेब. अरे पण इकडे जागा खाली आहे ना, इथे या खाली ठिकाणी आहे. जागेचा शोध चालू आहे तुमचा, मला माहित आहे. सन्मान्य नामदार अब्दुलजी बसण्यासाठी सत्तार साहेबांना मी एक विनंती करते. मुख्यमंत्री साहेबांनी CMRF ची फाईल सन्मान्य नामदार सत्तार साहेबांना विनंती, अध्यक्ष मार्गदर्शन करावं. आजच्या वंदनीय बाळासाहेब शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या 5व्या वर्षाच्या कार्यक्रमाचा खरं म्हणजे मला अध्यक्षपद मिळालं. मी काही अध्यक्ष नियोजित नव्हतो, पण ऐन वेळेवर सर्व बोलून चालले गेले आणि मला अध्यक्षाची शेवटचा तुम्हाला मार्गदर्शन स्पीच थोडा बोलण्याचा अधिकार दिला. त्याबद्दल मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबाचा मनापासून आभार मानतोय. आताच खरं म्हणजे सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे, पण वेळ कमी आहे. तुम्ही ज्यावेळेस आले होते त्यावेळेस सर्वांच्या बॅटरी चार्ज होत्या, आता चेहऱ्यावरून डाऊन दिसू लागले. म्हणून सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले राज्यभरातून आलेले सर्व मदत कक्षेच्या माध्यमातून वैद्यकीय मदत जे करतात त्यांचे सर्व दूतच म्हणावं लागल. खरं म्हणजे याचे सर्वांचे कंट्रोल जे आहे ते चिवटे साहेबाकडे आहे, त्यांचं नाव चिवटे आहे, म्हणून काही बोलायची गरज नाही. पत्रकार बांधवांनी खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतंय, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, एकच जागेवर आणण्याचा पवित्र काम कोणी केलं असेल तर ते चिवटे साहेबांनी केलं. आणि आम्हालाही त्यांच्याबरोबर आजपर्यंत फक्त त्यांचे प्रश्न, आमची उत्तरं. आज असं आहे की त्यांनी जे बोलले ते खरे बोलले, सत्य बोलले. सत्य बरोबर आहे ना, म्हणजे सत्य मी यासाठी सांगू लागलो, त्याचा काही अर्थ कोणी चुकीचा लावणार नाही. मी आजकाल काही बोललो तर लोक चुकीचा अर्थ लावून टाकतात, म्हणून फक्त त्याची मी पत्रकार बांधवांनाही त्याची आठवण करून देतोय की निश्चित आपण जो हा परिवर्तन पाहिला, हा जो उठाव झाला, उठावच्या नंतर जे सरकार आले आणि सरकारने गेल्या 4.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण पहिला 5 वर्षाचा कार्यकाळ पाहिला युतीचा, त्यानंतर महाविकास आघाडी पाहिली आणि महाविकास आघाडीमध्ये जे बंद होते ते सर्व चालू करण्याचा काम आदरणीय सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलं. त्यामध्ये मदत कक्ष हा महत्वाचा होता का मुख्यमंत्री मदत कक्ष जे बंद होता त्याला चालू केला आणि हजारो लोकांना त्याचा फायदा आज गोरगरीब दीनदुबळे ग्रामीण भागाच्या लोकांना मिळू लागला. त्याचा मी खरा म्हणजे एक साक्षीदार आहे. ही आठवण मी यासाठी मी काही राजकीय भाषण या ठिकाणी करत नाही, काही टीका टिप्पणीही करत नाही, परंतु मी खरं बोलतोय क्या ज्या तत्पर्याने जसे सत्तेवर आले मुख्यमंत्री मोदी तसं त्यांनी या वैद्यकीय विभागाला फार मोठ्या प्रमाणावर न्याय देण्याचं काम केलं. गोरगरिबांच्याकडं जे काही उपचारासाठी पैसे नसतात, कधीही कोणीही अर्ज केला तर आमचे चिवटे साहेबाला फोन लावला का लगेच उपचार. हे डॉक्टर आहे का नाही मला माहित नाही, पण पत्रकार आहे आज माहीत पडलं. मला हे माहीतच नव्हतं की हे पत्रकार आहेत आणि पत्रकार आहे म्हणून इतके पत्रकार आले असं नाही आहे. मी सर्व विचारून घेऊ लागलो, म्हणजे माझ्याकडे काही येणार नाही, कोणी बोट दाखवणार नाही. यासाठी मी फक्त लायसन रिन्युअल आहे किंवा नाही इतकंच विचारलं आणि ते त्यांनी खरं म्हणजे मी चिवटे साहेबांना आणि श्रीकांत साहेबांना मनापासून धन्यवाद देईल का त्यांनी ज्या पद्धतीचे आपण एक 3 मिनिटाची क्लिप पाहिली, एक 1.5 मिनिटाची पाहिली, त्यामधल्या ज्या भावना पाहिल्यानंतर माणसाला कुठेतरी एक आगळा वेगळा एक क्षण लक्षात येतो आणि ते पाहण्याचा पवित्र काम ह्या
एक छोट्याशा क्लिपमधून माणसाला काय शिकायला मिळतं हे पाहिलं निश्चित मी तुम्ही सांगतो बोलतो ना ते विठ्ठला कसा रे तू वेडा कुंभार, विठ्ठला कसा रे तू वेडा कुंभार, ओल्या मातीला कसा कसा देतो रे आकार, विठ्ठला कसा रे तू वेडा कुंभार. म्हणजे आज जे मुख्यमंत्री आहे यांच्या माध्यमातून जे काही काम होऊ लागलं, जे सरकारमध्ये काम करणारे जे मंत्री असतील, अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, सन्माननीय आमदार असतील, या सर्वांचा मी कौतुक यासाठी करल का यांनी सर्वांनी ही जी मदत कक्षा जशी आहे तशी शिवसेनेलाही मदतची गरज होती आणि ते मदत करण्यासाठी खरा उठाव करणारे आमच्या सर्वांचे कॅप्टन आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब. आपण अनेक ऑपरेशनचा उल्लेख केला पण खरा ऑपरेशन त्यांनीही केला. तो ऑपरेशन त्याला कोणी काही बोलो परंतु मला असं वाटतंय की तो ऑपरेशन कदाचित केला नसता आदरणीय सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी तर पक्ष आणि बाळासाहेबांचे विचार. मी तर काही फार मोठा शिवसैनिक नाही, मी प्रासंगिक करारचा शिवसैनिक होतो आणि प्रासंगिक करार यासाठी बोलू लागलो मी का एकनाथ शिंदे साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि पालकमंत्री झाल्यानंतर खरे एकनाथ मी त्यांच्या मनामधले पाहिले आणि त्यांची जी मदत करण्याची कार्यशैली आहे ते कधी आसमानी संकट असो कुठं भूकंप काय काय असेल जी जी परिस्थिती निर्माण होती त्या परिस्थितीमध्ये सर्वात पहिले कोणचे मदत दूत जात असेल तर एकनाथ शिंदे साहेबासहित त्यांची टीम जाते. ही सर्व महत्वाची